राजाराम जोशी यांच्या घरी सुद्धा लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम असाच पार पडतोय। आपल्या घरातले दागिने आज आहेत त्याच्यापेक्षा वाढले गेले पाहिजेत आणि लक्ष्मी ही चिरकाल अप्राप्य लक्ष्मी जी असेल ती सुद्धा मला प्राप्त व्हावी। अप्राप्याच्या दुसऱ्याकडची नव्हे तर चांगली सुलक्ष्मीचा प्राणे भेटलेल्या सुलक्ष्मी प्राप्त व्हावी ह्याच्याकरता त्याचे पूजन करायचं। आपल्याकडे प्रत्येक सणाला प्रत्येकाची आपण पूजा करायला सांगितलेली आहे। दसऱ्याला आपट्याची म्हणजे सोन्याची पूजा करतो, झाडाची पूजा करतो। कशापासनं तर त्याच्यामध्ये शस्त्र ठेवले होते, शस्त्र आम्हाला मिळावीत चांगल्या ह्याच्याप्रमाणे ठेवलेली आहे ती म्हणून आपण झाडाची पूजा केली। कोजागरी पौर्णिमेला रात्री इंद्राची आणि लक्ष्मीची पूजा केलेली आहे। जशी आता ही कुबेर हा खजिनदार आहे, त्यांनी जर तुम्हाला धन दिलं तर लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे, येणार नाही म्हणून त्याची पूजा करायला सांगितली। कुबेर लक्ष्मीची पूजा करायला सांगितले, हे विशेष महत्त्व आहे। कुबेर लक्ष्मी हे धन आणि धान्य आणि आणलेला पैसा ह्याची पूजा करायची। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिः सीद सादनम्। आता आपण ही गणपतीला मंत्रपुष्पांजली वाहिलेली आहे। हे आपण इतक्या गणपतीचं पूजन केलं तर गणपतीचं पूजन केल्यानंतर वरुणाची म्हणजे कलशाची पूजा करणार आहोत। ते झाल्यानंतर शंखाची पूजा करणार आणि घंटेची पूजा करून निरांजने लावून ठेवलेली आहेत, दीप लावून ठेवलेले आहेत त्याची पण पूजा करणार आहोत। आरोग्यं देहि पुत्रांश मतशांतिं प्रयच्छ मे ही जी दीपाची पूजा केलेली आहे त्याच्यावर प्रार्थना पण केली त्याची। पण कशा करता भो दीप ब्रह्मरूपसम हा ब्रह्मस्वरूप असा दिवा आहे की ज्यांनी ज्ञान आपल्या वाढलं पाहिजे म्हणून भो दीप ब्रह्मरूपसा ब्रह्मदेव जो आहे त्याची पूजा आहे ती तेजाची पूजा केलेली आहे। आता आपण मुख्य पूजेला सुरुवात करणार आहोत। आपण जे दागिने ठेवले आहेत त्या दागिन्यांची आणि महालक्ष्मीची प्रतिमा ठेवली आहे त्याची आपण पूजा करणार आहोत। तर तत्पूर्वी आपण तिथं ध्यान करायचे, सर्वांनी हात जोडायचे। जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। श्री महालक्ष्म्ये नमः। ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे पुष्पं समर्पयामि। आता देवीचं आपण